श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज आहे 31 डिसेंबर. त्यानिमित्त तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा 31 डिसेंबरच्या. आणि उद्या नवीन वर्ष चालू होणार आहे. आणि काय, नवीन वर्ष 31 डिसेंबर असो किंवा 1 जानेवारी असो किंवा 2027 असो किंवा 2030 असो किंवा 2035 असो, आपले कामं काही चुकत नाहीत. आपल्याला काही फरक पडत नाही. कुठलाही दिवस आपल्याला सेमच. रोज आपल्याला धुवा कपडे, घासा भांडे, करा स्वयंपाक, पुसा फरशी, घ्या लेकरांचा अभ्यास, हेच कामं आपल्याला काही सरत नाही. कोण म्हणत नाही आज नवीन वर्ष आलंय तू बस, तुला आयतं खायला देता, कोण असं म्हणणार आहे का? कोणच नाही. मला तर लहानपणापासूनच तर नाहीच. कारण 15 वर्षाची 10 वर्षाची असल्यापासूनच 30 वर्षाच्या महिलेचं कर्तव्य पूर्ण केलेलं आहे लहानपणापासूनच. आपल्या नशिबातच नाही आराम म्हणते, काहीच नाही. लहानपणीच आई गेली, ते तर आई समजत सुद्धा नाही मला तर कसलीच. मग त्यामुळं समजा आम्हालाच कामं करायला लागायचे. आणि आता तर काय लग्न झाले, नवरा काय बस म्हणते का? नवरा पण नाही म्हणत बस. आपल्याला काम करायलाच, आयुष्याचे कामं काही चुकत नाही आयुष्यभरासाठी. थोडा बी आराम नाही, एक दिवस आराम नाहीये. हे बघा चाललंय माझं सकाळी सकाळी मुलींना डब्यासाठी हे वडे बनवण्याचे. आज रव्याचे वडे बनवणार आहे मी. साधे सोपे पटकन होतील असे. त्यांना पण आवडतात मुलींना, म्हणून काहीतरी रोज भाजी चपाती खायला नको वाटते त्यांना. मग असं बनवायले हे घेतलंय, पावशेर रवा घेतला आणि त्यात साधंच जिरे मोहरी पाणी टाकून फोडणी देऊन रवा टाकलाय. आणि थोड्या ते हे होऊ दिलं, थंड होऊ दिलं मळून. लईच घाई होती सकाळी, एवढा पटकन वेळ जातो तर काहीच वेळच पुरत नाही. असे पटपट बनवून असे शेप पण आला नाही व्यवस्थित, तरी पण असे करायले पटकन. त्यांना जायचं होतं, उशीर व्हायला होता मुलींना शाळेमध्ये. पटकन करून दिले दोघीला 4-4, त्या घेऊन गेल्या. मग राहिलेलं पिठाचे केले नंतर मी आराम. लईच घाई असते सकाळी भरपूरच. एवढं काम करून सुद्धा कोणच म्हणत नाही हो बाबा तू काम केलंस, तू थकली असतील, आराम कर म्हणून कोणच म्हणणार नाही. एवढं काम करून शेवट बोलणे खावेच लागतात नवऱ्याचे. नवरा तर काय तीन माणसाचे कर्तव्य निभावतोय, सासूचं, सासऱ्याचं आणि नवऱ्याचं. तिन्हीचे बाई एकच माणूस निभावतोय. सासूसारखा जाच, सासऱ्यासारखा जाच चालूच असतंय मला तर. सकाळी 10:30ला जाते, संध्याकाळी येते, तर दिवसाचं एकदमच काढणार. हे इथंच का ठेवलंय, ती तिथंच का ठेवलंय, हेच का केलं नाही, तीच कसं वेळेवर झालं नाही, असली कटकट ऐकावंच लागते नवऱ्याची तर. ठीक आहे, जाऊ द्या, आपला विषय चालला भरकटत कुठंच. मग कसे झाले वडे, अशी बघा, असे झाले. आपण दह्यासोबत किंवा टोमॅटो सॉस सोबत खाऊ शकता. आणि कसा वाटला व्हिडिओ हा नक्की सांगा. लाईक करा, छान छान कमेंट करा. आणि आपल्या चॅनलवर जर नवीन आला असेल चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज. भेटू आता नंतर उद्या पुढच्या वर्षी.